पुढच्या वर्षीच्या आषाढीला नायलनच्या दोरीनं लोहाऱ्यात बांधून ठेवला तरी दोऱ्या तोडून गेल्याशिवाय एक वेळ म्हणायचा अर्थच आहे जन्मभर वारी कर. एक वेळ नाही, जन्मभर. अरे ते पूर्वीचा काळ, अल्पवयात लग्न व्हायचं पोरीचं बरं का. अल्पवयात लग्न एकदा नांदायला गेली आणि तिकडनं आली की रडू रडू डोळे सुजायचे तिचे. आई ग, बाबाला सांग मी जात नाही म्हणाव, नांदायला, मी जात नाही म्हणाव नांदायला. बाबाला सांग एखाद्या विहिरीत ढकला म्हणाव पण जात नाही म्हणाव. आणि मग सासरा यायचा घ्यायला. ते काय चारचाकी नाही, महादेवराव बैलगाडीचा काळ, खिल्लाऱ्या बैलाची जोडी, डोक्या एवढी उंच, बैलाच्या झुली, त्याच्यावर झुली त्या. आणि मग ती बैलगाडी, त्याच्यावर बसलेला सासरा, तोही खिल्लाऱ्या बैलाच्या जोडीला आणि बैलगाडीला शोभेल असा 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल, 112 किलो वजन, कोशाचा पटका, वाघासारखे डोळे. सासरा घ्यायला यायचा. मागच्या खिडकीतून बघितलं मुलीनं, पळत झाली, आई वाघ आला. तेव्हा जात नाही म्हणाव, बाबाला सांग जात नाही म्हणाव. रडून रडून डोळे सुजायचे तिचे. आणि मग झालं सगळं सॉतकर, सगळं पुरणपोळीचा पाहुणचार झाला. पुरणपोळीचा पाहुणचार झाला म्हणजे महादेवराव समजायचं की गोपाल गाल्याचं कीर्तन आहे. निघावत काय काय पुरणपोळीला जुमानत नाही, पुन्हा थांबतातच. अरे ती अकालपट्टी आहे. पुरणपोळीचा पाहुणचार झाला, सगळे झालं, बैलगाडी जुंपली. झालं का सुनबाईचं? सासरा म्हणतो जंगलाचा रस्ता आहे, सूर्य मावळ्याच्या आत गेलं पाहिजे म्हणा. मग बाप येतो घरात, आटलेला म्हणतो झालं का पोरीचं? बैलगाडी जुंपली सासऱ्यानं, इकडे या. पोरी झालं का म्हणतोय, इकडे या म्हणते. तिथून बोलता पाटलीन, अरे मुलीच इकडे या म्हणते. काय हो, ती जात नाही म्हणती. काय नांदायला जात नाही म्हणती, नांदायला जात नाही म्हणती. उडाय ती करारी स्वभावाचा बाप. काय नाटक लावला पोरी? अरे सगळ्या तालुकाभर जय हरी पाटील, जय हरी पाटील, सगळ्या गावाच्या पंचायती मिटवतो. आणि लग्न झाल्यावर माझी पोरगी माझ्या घरात, काय कोण दाखवू समाजाला? तिकडे मेली तरी चालेल, तुझ्या 10व्याला येईल, पण आता इथं नाही राहता येणार. बाप उचलायचा मुलीला, गाडीत टाकायचा, आक्रंद करून मुलगी रडायची. मग बापही रडायचा. शेवटी बाप आहे. रडून म्हणायचा बेटा तुझ्या सासऱ्याचा अपमान होऊ नये आणि तुझ्या बापाची अब्रू राखण्यासाठी एवढ्या वेळेला जात आई, पुन्हा नाही गेली तरी चालेल, एवढ्या वेळेला जा, एवढ्याच वेळेला जा, सासऱ्याचा अपमान करू, एवढ्या वेळेला जा. आणि गेली, वेळ कमी आहे ना, गेली. 10 वर्षाचा काळ गेला, तिला 2 लेकरं झाली. बापाला खाली टाकला मरायच्या वेळेस. बाप म्हणला एकच इच्छा आहे, कोणीतरी जा माझ्या ताईला म्हणाव जेवण तिथं करा, हात धुवायला. काय तेव्हा लँडलाईन नाही, हे नाही. मग गडी जायचा आहे ना, गडी जायचा. गडी गेला, अंगणात उभा राहिला आणि ती कमरेवर हात ठेवून उभी, ताई साहेब मी तुमच्या बापाचा गडी, जेवण इथं करा, हात धुवायला तिथं एवढ्या तातडीनं बोलवलं. खाली टाकलं, काल खाली टाकलं, तुमच्यात जीव गुंतला म्हणे. जास्तच आजारी आहे का रे? आता कमाल झाली भाऊ, खाली टाकलं म्हणतो तर. अरे तुला माहित नाही बाबा, 2 मुलं इंग्लिश स्कूलला त्यांचा डबा, हे ऑफिसला यांचा डबा, 2 जर्सी गाई व्याल्या, धार काढून दूध डेअरीवर मलाच न्यावं लागतं. एवढं दुसऱ्या बळावर सोपून कसं जमतंय बाबा? बरं ते पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, मी काय हिरवं करायची राहिली का रे? आता एकदा येऊन 10व्याला 2-2 हेलपाटे नाही जमत. माझ्या आईला म्हणा ताई 10व्यालाच येणार आहे. कोणती ताई? एकदा जायला तयार नव्हती, आता बाप खाली टाकलं तरी यायला तयार नाही. बाप एवढंच म्हणला होता ना, एकदा जा, एकदा जा. याचा अर्थ आहे जन्मभर सासरी राहा. तसं क्षणभर याचा अर्थ आहे जन्मभर. अरे मग काय बिघडलं काय? जन्मभरी आणि क्षणभरी अक्षर चालच आहे ना. देवाचे द्वारी उभा जन्मभरी, देवाचे द्वारी उभा क्षणभरी. मग क्षणभरी ठिकाणी जन्मभरी का ना? शेवटी जन्मभरच म्हणायचं आहे ना. अरे त्याचं कारण आहे, जन्मभर जर म्हटलं तर कोणी येणार नाही.
सुलभ बहुता गोड वाटे बहुता सोपं सांगावं लागलं. बस काय 2 तास कीर्तन असते, 2 तास. रात्रभर म्हटल्यावर येईल का कोणी? 2 तास असते. सुलभ सोपं सांगावं लागतं. पूर्वीचा काळ, नातू जर आजारी पडला तर आजीचा बटवा. हे जुने सगळे नातू, इथे जुने नातू बसले का नाही, 65चे 60चे जुने नातूच आहे. आजीचा बटवा त्यांना माहित आहे. तेव्हा औषध नव्हतं. नातू आजारी पडला की आजी कडू गोळी द्यायची आणि ते वाकडं तिकडं तोंड करून पाण्याच्या घोटासोबत गोळी गिळायचं. पुन्हा आजीकडे येत नसायचं. आजी गोंदिया माहिती आहे कडू गोळी असं म्हातारे मेलं तरी चालेल, गोळी खाणार नाही. आता प्रश्न पडायचा म्हातारीला काय करावं, गोळी खाल्ल्याशिवाय आजार नीट होत नाही. गोंद्या तर माझ्याजवळ येत नाही. मग म्हातारी डोकं चालवायची, आवळ्या एवढा गोळ दाखवायची. गोळ तेव्हा चॉकलेट नव्हतं. गोंद्या हे बघ हे बघ हे बघ हे बघ. गोळ बघून आलाच गोंद्या. दे ना आजी. अरे तुझ्यासाठी आहे. मग हळूच गोळी काढायची आजी बटव्यातून. गोळी केवढी रे गोंद्या? गोळी चिंचूक आहे एवढी आजी. गुळ आवळा एवढा. मग तूच डोकं चालव. एवढी गोळी गिळली, अख्खा गोळी तुला. गोंद्या गोळाकडे पाहायचा आणि गोळी खायचा. माऊलीला तसंच करायचं आहे. क्षणभर म्हणायचं आहे आणि जन्मभर राबवायचं आहे. हे गोळी दाखवून गोळी घालायला लेकरू दुरुस्त झाला पाहिजे ना. दुसरं एक सांगतो. थोडं राहिला आता, काय 1 तास राहिला. अजून क्षण बरोबर चालू आहे आपलं. एखाद्या वेळेला पिणारा सुद्धा त्याच्यावर परिणाम होतो बरं का. तो काही एवढा वाईट आहे का रे बाबा? जन्माला आला आणि प्यायला लागला का तो? संगतीने बिघडतं राजा, संगतीने बिघडत. एकदा पोटात गेली म्हणजे त्याला 40 फूटचा रोड नाही पुरत. या काठाचं त्या काठाला, त्या काठाचं या काठाला जाऊन पडतं गटारात. शिव्या भारत सरकारला. काय भारत सरकार मूर्ख आहे. लोक म्हणतात काय केलं सरकारनं? काय केलं म्हणजे दोन्ही बाजूला रोड, मध्येच गटार. मध्येच गटार नाही रे, गटारामध्येच तू आहे. तर सरकार काय बरं येतं. आपको पता है हमने शराब पी है. और शराब तू क्या पिएगा? शराब तुम्हारे खानदान को पिएगी, शराब तुम्हारी इज्जत को पिएगी, शराब तुम्हारे तबीयत को पिएगी, शराब तुम्हारे पैसे को पिएगी, शराब तुम्हारे बाल बच्चे को पिएगी, शराब परिवार को पिएगी, प्रतिष्ठा को पिएगी. सभी को पीने वाली शराब है. शराब को पीने वाला अभी तक पैदा नहीं हुआ और नहीं होगा. तो गैर समझ दूर करो. कितने भी पावरफुल रही तो जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी. प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. समजा त्याच्यावर परिणाम झाला आहे. पुण्या गावचं विचारू नका. झाला परिणाम. त्याला वाटलं आता उद्यापासून प्यायची नाही. मग तज्ञ डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब, हे रौप्य महोत्सव चालू आहे लोहाऱ्याला. काल गेलतो कीर्त, ते नागपूरचे बाबा होते. त्यांनी सांगितलं आता माझ्यावर परिणाम झाला, मला दारू प्यायची नाही, सोडायची आहे. डॉक्टर म्हणले तुला सोडता येणार नाही. तुमच्या पाया पडतो साहेब, दंडवत घाल, पण सोडता येणार नाही. आता जर दारू बंद केली तर तरी राहणार नाही, संडास लागणार नाही, चिडचिडा होशील, झोप येणार नाही, भूक लागणार नाही. काय उपाय सांगणार? उपाय आहे ना, काय कमी करता येईल? कमीच सांगणार साहेब. घेत किती? दिवसाला 2 बाटल्या घेतो. शाब्बास रे पठ्ठ्या, बंद करू नको. रोज 1 घ्यायची, महिन्यानी भेट. हुशार डॉक्टर. रोज 1च घेतली तर महिना. साहेब 1च घेतली बरं का तर वा रे पठ्ठ्या. आता दररोज अर्धी घे, 15 दिवसांनी भेट. आलं. आता पावभर घेत जा. आता फक्त 90 घे. अरे ऐकून काय बाबा डोके चालू. शब्द ऐकून पाठ झाले राजा. तुम्ही काऊन तसं माझ्याकडे पाहता?
आता आठवड्याला घे, बरं महादेवराव, पुन्हा आलं. आता 15 दिवसांनी एकदा घे, पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे, पुन्हा आलं. आता फक्त 6 महिन्यांनी घे, पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे, पुन्हा आलं. अजिबात घेऊ नको. झालं ना. कमी 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 करता करता हुशार डॉक्टर म्हणतात आता अजिबात घेऊ नको. ही पद्धत माऊलीची आहे. क्षणभर करता 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 हरिनामात रमला, मग शेवटी म्हणतात अर्ध घडी रिकामा राहू नको. रिकामा अर्ध घडी राहू. आता लोभात नका पडू. हा बरोबर. याचा अर्थच आहे प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागलं. म्हणून क्षणभरी क्षणभरी क्षणभर माऊलीच्या 2-4 ओव्या डोळ्यापुढे ना. अगदी तेच पद्धत आहे. तरी गायशे करी जमला आता. तरी गायशे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय. मग जय जय का निमिक देखील माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल. सरित कालुरी गे सरिता ओटू लागे चित्त काढेल वेगे प्रपंच होणी पुणे होणी जाईसे शशीबिंब दिवसेंदिवसे हारपतावसे नाहीसे होय. बस बस हे तेच प्रकार आहे. एकदा तसं क्षणभर करता करता रमला, रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे इथपर्यंत आलो आपण. देवाचे द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, आणि क्षणभर म्हणजे जन्मभर. जमलं सरळ सरळ. म्हणजे जन्मभर भक्ती करण्यात जो तत्पर आहे तेने मुक्तीच्या जन्मभर भक्ती करण्यात तत्पर आहे तेने मुक्ती चारी साधिल्या. 4 मुक्ती: सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. आणि या 4ही मुक्तीचं प्रतिपादन हरिपाठात आहे. तिथेच अर्थ आहे. सलोकता म्हणजे त्या लोकाला जाणे. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे. सायुज्यता देवच होणे.
चार मुक्ती, सलोकता. म्हणून त्या त्या धर्मात त्या त्या पंथात हे शब्द आहे की नाही. हिंदू धर्मात वैकुंठवासी, कैलासवासी लिहिल्या जातं का नाही. बौद्ध धर्मात बौद्धवासी, मुस्लिम धर्मात पैगंबरवासी. त्या त्या लोकाला जाणे सलोकता. वैकुंठ भुवनी घर केले, हिचं नाव आहे सलोकता. त्या लोकाला जाणे. समीपता, देवाची जवळीत प्राप्त होणे. परितयापासी पांडवा, मी हारपला गिवसावा. जेथ नाम घोष बरवा, करती माझा तयापाशी पांडवा. लक्ष्मी वल्लभ बरं का. याचा अर्थ टाळकरी महाराजांना पाठ नाही असा गैरसमज तुम्ही करून घ्यायचा नाही. कीर्तनकाराची एक आयडिया सांगतो तुम्हाला. कोणताच महाराज सांगणार नाही पण मी सांगतो. पौळ काय तुम्ही एकनाथचे वडील, आता लक्ष गेलं, थोर मृदंगाचार्य मुलगा. हे पहा असं होते. मी काय सांगत होतो. आयडिया बरं का. तुम्हाला सांगतो कीर्तन काय काय करतो. मनातल्या मनात म्हणून घेतो. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. मग जोरात म्हणतो लक्ष्मी वल्लभ तया जवळी. त्याला माहित असतं आपलं हे पहिलं काय आहे. अरे लेका कीर्तनकारा, तसं टाळकऱ्यानं जर पुढचं म्हटलं तुला तरी येतं का मागचं. हे आयडिया विठ्ठल. कीर्तनकार म्हणजे काय. त्याने मसाला तयार करायचा आहे. हे प्रमाण म्हणणारे गौंडी आहे, मिस्त्री. कीर्तनकार रेती भिजवायची, सिमेंट टाकायचं, खडी एकत्रित करून द्यायचं आणि ते गमिलं भरून त्यांच्या गौंड्याकडे द्यायचं. त्यानं बरोबर वीट ठेवायची, फिट. प्रमाण म्हणणे म्हणजे फिट वीट ठेवणं हे गौंड्याचं काम आहे. हे मटेरियल तयार करणं आमच्याकडे. मग एवढं सांगायचं ते तेवढ्याच प्रमाणासाठी विठ्ठल. हे आपलं समीपता तिथून वाढला आपला. परितयापासी पांडवा, मी हरपला गिवसावा. जेथ नाम घोष बरवा, करते माझा लक्ष्मी वल्लभ तया जवळी. देवाची जवळीत प्राप्त होणे याचं नाव समीपता. देवासारखं स्वरूप प्राप्त होणे. चतुर्भुज नर होऊन हे स्वरूपता, देवासारखं रूप प्राप्त होणे. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. लाजली गे माता,
हा जमला आता. ओवाळू मी गेले माये गेले द्वारके, आणि तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज सारिके. ओवाळू मी गेले माये सारखे दया, आणि तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज परिवार. हे स्वरूपता. स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे ही स्वरूपता, जवळीक प्राप्त होणे समीपता, त्या लोकाला जाणे ही सलोकता, आणि देवच होणे म्हणती जे वाचा तया मोक्ष. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता तेने मुक्तिचारी. तास राहणं एका चरणावर चाललं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधेल्या. महाराज झालं कळलं, देवाचं द्वार म्हणजे भक्ती, क्षणभर म्हणजे जन्मभर, उभा म्हणजे तत्पर, आणि चारी मुक्ती तेही कळलं. पण दार देवाचं म्हणजे सांगितलं भाऊ, सेवा हा दारवंटा. ठीक आहे, मग सेवा म्हणजे नेमकं काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. अरे का, आवडीनं नामाचा उच्चार करणं याचं नाव सेवा. अहो ठीक आहे महाराज, पण हजारो नाम त्या देवाला आहे. माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते हरी मोख म्हणा, हरी मोख. आवडी उच्चारावे नाम. देवाचं द्वार म्हणजे सेवा हा दारवंट. पण सेवा म्हणजे काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. आवडीनं नामाचा उच्चार याचं नाव सेवा. माऊली पण हजारो नाम आहे ना, विष्णू सहस्त्रनाम. कणा तारो नाम छे हजार, कहा नाम लिखो. तिथला प्रसंग आहे, ते रागावले ना गोपिका, उद्धवावर रागावल्या. इतके दिवस झाले गेला, अरे साधं टपाल तरी पाठवलं का आम्हाला? मोठा माणूस आहे, कार्य व्यापार नसेल जमलं, पण तुम्ही एवढ्या गावभर गोपिका आहे, तुम्ही तरी एखादं पत्र 15 पैशाचं पाठवलं. त्याला कसं पाठवायचं का? अरे त्याला 1000 नाव आहे, तर नेमकं पत्रात नाव कोणतं टाकायचं? बरं एका गावाला थांबत नाही,
आजचं कीर्तन झालं का चाललं दुसऱ्या गावला, मुक्काम पोस्ट काय. रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्रामे भिजवू गंगोत्री, काना काढून नाम ते हजार, कहा नाम लिखवू गंगोत्री. नामचे हजार, हजारो नाम जर त्याला आहे, तुम्ही म्हणता सेवा ते आवडी उच्चारावे नाम. माऊली म्हणतात हजारो नाम असले तरी मी सांगतो तेवढं. हरिमुखे म्हणा, बाकी सुपीक डोकं चालवायचं नाही, फक्त मी सांगतो तेवढं. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणाच का, याचं कारण आहे हे सोळाने काम करणार आहे. बाकीचे पण ते एवढं सोळाने म्हणजे पूर्वीचा काळ, व्यापारी 5,000 रुपये घेऊन गेला आणि गुंडाने पकडला, बांधला नायलनच्या दोरीनं जंगलात, त्याचे 5,000 घेतले, हिसकावून खूप मारला त्याला, निघून गेले गुंडन. सकाळी एक साधू स्नानाला चालला, साधूला दया आली, कचा 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 दोरी कापली, त्याला व्यापाऱ्याला बंधन मुक्त केला. व्यापारी पाया पडला, साधू महाराज तुम्ही माझं आठाने काम केल्याबद्दल आभारी आहो. आठाने तुला लका अख्खा सोडला ना, तरी आठानेच काम झालं महाराज. गुंडानं 5,000 नेले, तेवढे आणून द्या, मग 16ने काम. तस हरी या नामात 16ने का, पापाची निवृत्ती आणि पुण्य प्राप्ती दोन्ही. रू हरती पापाने, जळतील पापे किती पाप असू द्या, पर्वताप्रमाणे. पापाच्या राशीच्या राशी असल्या तरी जाळायचं काम करत, हे अर्ध काम. आणि नुसतं पाप जाळत नाही, पुण्य करत. किती करत, अरे गणना कोण करी, किती करत काय. पुण्य इतकं होतं, इतकं म्हणजे रू हरती पापानी, पाप तर जाळतच, पण पाप निवृत्तीपूर्वक पुण्य प्राप्ती. हरिनामाची ताकद. पुण्य किती होतं, अरे मलाही नाही सांगता येत अंदाज. पुण्याची गणना कोण करी, आता कोण करी काय. आता एकदा भजन घेऊ, मग कोण कोण करते ते. हात वर करा, अरे बाबा तुम्हाला बस एवढे हात घ्या, शूटिंग वाले दुखायच्या आधी घ्या. शाबास. एका ताला आता कानेगाव शिवकरवाडी कानेगाव म्हणा पुढं.
हॅलो.
सलगरा आणि गंधरा हरिमुखी म्हणे. हरिमुखे माना हरिमुखे हजारो नाम असले तरी हरिमुखे म्हणा फायदा. अरे पुण्याची गणना कोण करी. महाराज मग हरी हरी करत बसायचं प्रपंचाचं काय. कोण म्हणतंय तुम्हाला. असं कोणत्या संतांनी सांगितलं नाही. बघा पौळ कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकर विहिरीत टाका, लंगोट्या लावा.
जा हिमालयात उलट सुखे करावा संसार कांटावे दोन्ही वाद. उलट आनंदानं करा सुखे करावा संसार असं कोणता कसा करा हे मात्र सांगितलं. कसा त्याकरता दृष्टांत पक्षाचा आहे. पक्षापासून माणूस किती हुशार झाला तर अजून पक्षाच्या पुढे मजल गेली नाही. अजून नाही. 24 तास आधी भूकंपाचं कावळ्यांना कळतं आणि उंदरांना कळतं. डबल ग्रॅज्युएट असू द्या माणूस तरी भिंती खाली पडतो सापडतो. मिलिटरी काढते त्याला. एकही उंदीर न एकही कावळा भूकंपात मेला नाही. 24 तास आधी त्या आधी त्यांना 24 तास आधी स्पंदन जाणवतात. ते भरा 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 सगळे उंदर बिळाच्या बाहेर निघतात. आणि कावळे रात्री 1 तास आधी सावध करतात लोकांना. झाडं सोडून देतात. काव 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 समजायचं धोका आहे पक्ष्यांना. अर्थात सुगरण नावाचं तुम्ही पाहिलं ना पक्षी बहिणाबाई चौधरीचं पण तिची येवलीशी चोच पाठ आहे तुम्हाला. तिची येवलीशी चोच त्याची हात त्याची बोट तुला दिले रे देवान 2 हात 10 बोट. तिचा झोपा तो पाहिला ना ते खोपा सुगरणीचा सुगरण पक्षी. तर काय बरं एवढंच पाखरू त्याचं मेंदू किती असल. पहिली जागा पसंती बरं का महादेवराव नीट ऐका. त्या पक्षाचं डोकं जागेची पसंती बांधकामाच्या आधी कोणतं विहिरीच्या काठाला झाड असावं आणि त्या झाडाच्या फांद्या विहिरीकडे वाकल्या असाव्या. पहिली पसंती तिथं बांधकाम सुरू. आणि मग गवत आणून गवत हिरवगार का दिसतं त्याचं कारण ताजं गवत वापरतं. ते 4 महिने पिले राहणार आहे. टिकलं पाहिजे. एकही काडी जुनी वापरत नाही. हिरवगार त्याचं दिसतंय त्याचं कारण ताजं गवत. आमचे तर 20 वर्षापूर्वीच सिमेंट पहिल्या पावसात विटा उघड्या. ते त्याच्यापासून शिका इंजिनियर. पहिली जागा पसंती मग मटेरियल आणि मग त्याचा पोर्च खाली असतो. डायरेक्ट एंट्री नाही. हातभर लांब शेपूट असतं त्याला. का सरपटणारा साप जर फांदीनं पिलं खायला गेला तर त्याला आधी 1.5 फूट खाली जावं लागेल ना वाकडं तोंड करून आत घुसावं लागेल. ते त्याच्याच वजनानं पाण्यात जाऊन पडतं विहिरीत. एकाही सुगरण पक्षाच्या गेटवर वॉचमॅन नाही. हे माणसाने शिकायचं. आम्ही लय हुशार. आणि पुन्हा एक सांगतो तुम्हाला खोटं वाटत असेल कोणतंही घरटं फाडा सुगरण पक्षाचं वाळलं एक एवढा बदाम एवढा खडा त्याच्या घरतात चिकटलेला दिसेल तुम्हाला. याचं कारण जेव्हा पिलं असतात की नाही तेव्हा ते माती आणत चोचीत.
वल्ली माती दिवसभर आणि आत लावतं असं करून बदाम एवढा खडा तो गोळ्या मातीचा, आणि मग संध्याकाळ झाली की काजवा नावाचा किडा पकडत ते, आणि तो किडा अर्धा आणून फसवतो त्याच्यात, मारत नाही त्याला, ते रात्रभर चमकतं, उडता येत नाही, फसलं ना त्याच्यात. रंगीत ट्यूबलाईट सारखा प्रकाश, पिलांना बिल भरायची काळजी नाही, लाईट जायचं ठरव. खरं सांगा, माणूस एवढा हुशार आहे का? अरे म्हणून संसार कसा करावा हे पक्षापासून, असली संसारी पक्षी अंगणी उतरते पक्षी, कसा करावा पक्षापासून शिकायचं, आपल्या पक्षापासून नाही. काय सांगते मराठी कुठे जातो? पक्षापासून म्हणजे पक्षी आंगडी उतरती, ते का गुंतवण्या राहते, तैसे सावे संसारी, जोरी प्राचीनाची दोरी. अरे ते दूर निघ हा ना, ते असू दे, पण ते घाबरू नको. जास्त घाबरल्यावर तिसरं सोडून बसते. एका गुंतवण्या म्हणजे संसार वाईट नाही, संसारात गुंतणं वाईट आहे. गुंतणं म्हणजे मराठीत सांगतो, नका जाऊ, नका न जाऊ. मराठी कळली ना? नका जाऊ म्हटलेलं येतं कीर्तनात. का तुम्ही दिसला नाही काल कीर्तनाला? निघलो होतो महाराज, गाडीला किक मारली, पुढे काय झालं ऐकून तर घ्या. पटपटीचा आवाज घरात गेला, मंडई आली, मी गाडीवर बसलेला, आले पुढून हँडल धरले, नक्का न जाऊ म्हणले, उतरलो ना महाराज. याला गुंतन बचाव द्या. पक्षी आण ते का गुंतवणी आहात, तैसे असावे संसारी. म्हणून संसार वाईट नाही. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, कितना भी घी खावे चिकनी नाही होते. तुम्ही खाऊन पहा ना, लोणी वाटीतलं तोंडापर्यंत पोहोचवायचं काम हाताचं आहे बरं का महादेवराव. ट्रान्सपोर्ट वाटी तोंड, वाटी तोंड, वाटी तोंड, वाटी ते तोंड, एवढं काम हाताने केलं. चघळून ढकलायचं काम जिभेनं केलं. जास्त संबंध लोण्याचा जिभेशी आला, हाताने फक्त पोहोचवलं तरी कोणी म्हणते का महादेवराव काय सनलाईट साबून द्यावं काय, जीभ घासायची. उलट म्हणतात गरम पाणी द्या, हात धुवायचे का. हे न खाता चिकटले, जीभ खाऊन अलिप्त राहिली. संसार में ऐसा रहना जैसी मुंह में जीभ रहती, इतना भी घी खावे तो भी चिकनी नहीं होती. म्हणून सगळी प्रमाण पहा. ज्ञानेश्वर महाराज ब्रह्मचारी संत, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, पुन्हा संबंध नाही, तरी संसाराचा तिरस्कार त्याग केला नाही, उलट असली संसारी
हरिमुखे म्हणा हरिमुखे बाय सदा ब्रह्मचारी संत असले ज्ञानोबा राय तरी तिरस्कार नाही, उलट असोनी संसारी. जरूर करा. पुढे शब्द आहे जिवे वेगू करी. वेग, घाई, तातडी ही परमार्थासाठी शब्द आहे. किती घाई? तो कातडी भाता पाहिला ना मी, कातडी भाता लोहार बाबाचा, बांबूचं दांडक, साखळी, त्याला मूठ, त्याची बायको खालीवर खालीवर, हवा जाते तिकडे, गरम कोळसा, लाल लोखंड, झालं आलं. अरे कातडी भाताच का? त्याचं एक अर्ध्या मिनिटात कारण सांगतो. त्या पशुला मारताना सगळ्यांनी पकडून ठेवलेलं असते, पाय बांधलेले असतात. जेव्हा मान येऊन सुरी फिरते त्या पशुच्या, ते मरता मरता पशु सुरीला शाप देत, सुरी काप माझी मान, पण बदला घेईन, तुझं पाणी पाणी करीन. हाय न लीजे गरीब की कबहू न खाली जाय, मरे ढोर के चाम से लोहा भस्म. तो दृष्टांत आता वाढवत नाही, ते तुम्हाला गोड वाटतं पण वाढवत नाही मी. लाल झालेलं लोखंड ऐरणीवर ठेवलं, एक धरून ठेवतं आणि एक घन आदायचं का नाही, आणि ते घनवाल्याला म्हणतं धरलेलं, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ. साध्या लोखंडासाठी लोहार बाबा आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल, आदळ ताव जाईल. तसं भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल, भजन कर मरण येईल. जिवे वेग करी, घाई करी, तातडी हे शब्द परमार्थ. प्रपंच सावकाश करायचा आहे, कारण मेलो तरी संपत नाही. परमार्थ घाई न करायचा का? मरायच्या आधी पूर्ण करता येतो म्हणून. मग कधी मरेल याची खात्री नाही, मग घाई करा. करावी तातडी परमार्थाची. आल्यानं संसारा उठा वेग करा, असोनी संसारी. ते चाललं वेल्डिंग होत. आता जे वेग करी. तुम्ही सांगता का? नाही, आता मी कशाला सांगतो, 5 मिनिट राहिले. वेद शास्त्र उभारी बाह्या सदा, वेद बोले हात उभारोणी. अरे पाहते पांडव अखंड वनवासी है ना, पण देवासी. काही माणसं म्हणतात अरे भजनानं काय, आम्ही नाही का बरे, भजनाचा काय फायदा? अरे फार मोठा फायदा भजनाचा आहे. तुमच्या प्रारब्धात जे दुःख आहे ते तुम्हाला भोगावंच लागतं, त्याच्यात कोणी बदल करत नाही. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है. कभी गर्मी कभी सर्दी ये तो कुदरत के नजारे है, प्यास तो उसे भी लगती है जो नदी के किनारे. तुम्हाला काय वाटतं, नदीच्या काठाला बसलं दिवसभर पाणी बघितलं तहान लागत नाही? तसं भजन केल्यावर प्रारब्ध भोगावं लागत नाही? भजनाचा फायदा काय? ते दुःख पेलण्याची ताकद येते, हा भजनाचा फायदा. पाहते पांडव अखंड वनवासी. 12 वर्ष हरणाचं कातळे गुंडाळून होते 5ही भाऊ. कंदमुळे डोंगरातून फळ्या आणायचे. द्रौपदीनं पाणी मागितलं, हजारो दासी पडायच्या वाड्यात, पण डोक्यावर माठ घेऊन तळावून पाणी 12 वर्ष. एवढं दुःख भोगलं तरी द्रौपदीनं रॉकेल वतलं नाही, पांडवांनी रोगर घेतलं नाही. हे भजनाची ताकद. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवते. त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम शेवटचं चरण
व्यासाचा पुरावा म्हणजे हायकोर्टाचा निकाल. कितीतरी प्रमाण आहे व्यासांचे. व्यास सोचिष्ट जगत राय. एकादशी दिनी खाईल जो अन्न सुकर होऊन येईल जन्मा. त्याचं शेवट काय आहे? नामा म्हणे नाही आम्हाकडे दोष, पुराण हे व्यास वाक्य. शेवटी बोट व्यासाला आणि बोट दाखवलं व्यासाकडे. मी बोलत नाही, पुराण हे व्यास वाक्य आहे. माऊली दाखवलं व्यासाकडे. द्वारकेचा राणा कौरवा घरी, देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला, आणि पांडवाचा बंदी जन होऊन या राहिला. द्वारकेचा राणा पांडवा घरी हे नामातली ताकद असल्यामुळे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. सोहळा स्वर्गी नाही. चोरंबा टिप्परगा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची गुणा.
ज्ञानदेव व्यासाची ज्ञानदेव माने